कृपावंत होशी आहे मागणे भक्तांचे गणेशा हरे तुझ्याच चरणापाशी की दर्शन देण्याया भक्तांना अरे दर्शन देण्याया भक्तांना बापा लवकर भुवनी पवनाने घरी येतात बाप्पा अरे सोबत निघून याव्या त्या सुखाच्या कि कितना प्यारा तुझे रब ने बनाया जी कर देखता रहो म्हणून म्हणायचं बघा की आडवी तुम्ही आज या सभा रंगनाला हो आडवी तुम्ही आज या सभा रंगनाला हो माझ्या या लाडक्या गणाला मग वाट पाहतो तुझी मोरया अरे चतुर्थीच्या सणाला बाप्पा अरे त्या वाटेकडे डोळे लावून बसतोय 7 सप्टेंबरच्या त्या दिवसाकडे डोळे लावून बसतोय कशी कशी आणि या भोळ्या भक्तांना त्या तुझ्या आजान लेकरांना साऱ्या दर्शन देशील म्हणून म्हणायचंय की वाट पाहतो तुझी मोरया अरे त्या चतुर्थीच्या सणाला सुखी कराया या गणराया या साऱ्या भक्त जनाला 1 2 3 माझ्या लाडक्या गणाला आळवी तुम्ही
लक्ष्मणाला सुखी कराया नागराया काया वस्त जनाला अडविलो मी आता संभाळून गणाला माझ्या लाडी गणाला अडविलो मी आता संभाळून गणाला माझ्या लाडी गणाला अडविलो मी संभाळून गणाला माझ्या लाडी गणाला अडविलो मी कि सुख करता दुख हरता ही तुझी ओढ नाही मना अरे सुख करता दुख हरता मग तुझी ओढ नाही मना अरे या साऱ्या भक्त जना इकडे राया अरे या साऱ्या भक्त जना देण्या दर्शन यावे गणा असं का म्हणतो बाप्पा अरे भक्त तुझा तयारीला लागलाय ये एकदाचा 7 सप्टेंबरचा तो दिवस लवकर येऊ दे कारण हे डोळे आणि आतुरले देवा तुझी ती मूर्ती पाहण्यासाठी आणि म्हणून म्हणायचं आहे 1 2 3 4 साऱ्या भक्तजना देण्या दर्शन यावे गणा या साऱ्या भक्तजना देण्या दर्शन यावे गणा या साऱ्या भक्तजना देण्या दर्शन यावे गणा साऱ्या भक्तजना देण्या दर्शन यावे गणा भक्तजना देण्या दर्शन यावे गणा या साऱ्या भक्तजना देण्या दर्शन यावे
की आला आषाढ हा सरता येतो श्रावण अहो आला आषाढ हा सरता मग येतो श्रावण खुनवाया फक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा दराया बाप्पा अरे वर्षानं तुझं आगमन होणार आहे एकदा निघून गेलास की वर्षभर हे डोळे तुझ्या वाटेकडे लागतात मग हा भक्त तुझ्या तयारीला लागलाय काय आणू माझ्या बाप्पासाठी काय करू त्याच्यासाठी तोच विषय हा भक्त बाप्पा तुझ्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं 1 2 3 4 भक्त लागलाय तुझ्या तयारी बाबा पागलराया भक्त लागलाय तुझ्या तयारी बाबा पागलराया लागलाय तुझ्या तयारी बाबा पागलराया भक्त लागलाय तुझ्या तयारी बाबा पागलराया आषाढ हा सरता येतो श्रावण खुनवाया आला आषाढ हा सरता येतो श्रावण खुनवाया भक्त लागलाय तुझ्या आठवणीमध्ये एवढा का सांगित झालाय तुझ्या तयारीला लागलाय माझ्या बाप्पासाठी काय घेऊ कुठल्या रंगाचं तोरण घेऊ कुठल्या रंगाची ती रांगोळी घेऊ कुठले झुले घेऊ कुठली फुलं घेऊ म्हणून म्हणायचंय हे तो मकर सतवाया तो रंगाची फुले वर लावाया घेईन दीप माला झुले वर लावाया घेईन दीप माला झुले तुला बघाय चंदनी पाटलीला या बनवाया तुला बघाय चंदनी पाटलीला या बनवाया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया 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 भक्त लागलाय तुझ्या तयारीला
तयारीला देव बाप्पा बसलेल्या साऱ्या भक्त जना आधी मायेचा लाडका पार्वती पुत्र ज्या विघ्न हरत्यानं 33 कोटी देवांमध्ये कार्यक्रम मी पहिला पूजेचा मान मिळवला त्या लाडक्या विघ्न हरत्याला त्याची चाहूल आगमनाची चाहूल तुम्हा आम्हा सर्व भक्त जनाला लागलेले आहे आणि म्हणून हा अजाण बाबर अरे डोळे लावून बसलाय तुझ्या वाटेकडे बाप्पा म्हणून तुला काय म्हणतोय लक्ष असावं की बहरून आला देवा निसर्ग हसाला लागता हिचा हुडवाहे मंजूर तुमचा हाता हातात घ्या आणि निवड घ्या अरे नैयो लगता नैयो लगता म्हणून की बघून अरे निसर्ग हसाला मला हिचा हुडवाहे तू मंजूर वारा महाजन बाबा बापाला काय म्हणतोय अरे दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना मग आळवितो मी तुला देवा बाबा श्री गणा अरे दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना मग आळवितो तुला देवा बाबा श्री गणा 1 2 3 3
मजला घडावा तुझ्या विना हे साऱ्या जगा हसुना अडकतो मी तुला देवा बाप्पा श्रीगणा तुझ्या विना हे साऱ्या जगा हसुना अडकतो मी तुला देवा बाप्पा श्रीगणा साथी राहू दे तुझी शनो शनाना समकेन लाभू दे रात्रीच्या जीवना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्रीगणा दर्शन गेल्याने साऱ्या भक्त जना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्रीगणा दर्शन गेल्याने साऱ्या भक्त जना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्रीगणा दर्शन गेल्याने साऱ्या भक्त जना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्रीगणा ओ बहरून आला देवा निसर्ग हसारा बहरून आला देवा निसर्ग हसारा लागता ही लावून व्हावी मंजूर वारा दर्शन गेल्याने साऱ्या भक्त जना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्रीगणा दर्शन गेल्याने साऱ्या भक्त जना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्रीगणा दर्शन देण्या तू साऱ्या भक्त जना मग अडवितो मी तुला देवा बाप्पा श्रीगणा साऱ्या भक्तांच्या श्वासात चालणारी तुझीच शक्ती आहे मग तुला प्रसन्न करण्याची गणराया आणि या भक्त जनांकडे चांगलीच युक्ती आहे सदैव मुखात तुझे नाव घेणे आणि सदैव मुखात तुझेच नाव घेणे हीच गणराया खरी भक्ती आहे आणि तुझ्याच चरणावर हे गणराया आणि या भक्तगणांना मिळणारी खरी मुक्ती वा म्हणायचं आहे काय आज चाहूल लागले प्रत्येक भक्तगणाला त्याच्या बाप्पाची पण सध्या मित्रांनो कोकणामध्ये आपल्या भात लावणीचं सीझन चालू आहे बरोबर ना तो शेतकरी अगदी आनंदाने बघून आपल्या बाप्पाला सांगते बाप्पा अरे तुझं आगमन तर निश्चितच होणार आहे पण जे काय मी माझं छोटं सुरवणं लावलंय ते तुझ्या आशीर्वादानं तुझ्या चांगल्या आशीर्वादानं ते फुलून येऊ दे माझं जे काही छोटं स्वरूप आहे त्याला चांगला बहर येऊ दे आणि तोच विषय हा शेतकरी राजा आपल्या बापाकडे त्याच्या चरणावरती काय मागणं मागतोय म्हणून म्हणायचंय हो ऐका
की या धरणीवर शेतकरी अहो धान पिकाचे कष्ट करी अहो या धरणीवर शेतकरी